आज 4 जून सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे आपल्या भारताच्या जीवनातला. राजकारणातला दिवस आहे. राज्य कोण करणार, काय काय होणार आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे. आपण शुभेच्छा देऊया सगळ्यांना आणि ज्ञानदेवांना प्रार्थना करूया की आम्हाला सगळं चांगलं राज्यकर्ते मिळोत, सत्यानं जगणारे सत्यानं वागणारे सगळे येऊ देत. करूया प्रार्थनेनं सुरुवात. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आत्मानात्मविवेक चिंतन परा, याध्यात्मविद्याप्रदं शृंगारादिरसेषु मग्नरसिकान्. वाग्वैभवंकारकं दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं, भावार्थकन्निर्मितं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्रीकृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. सगळ्यांचा मूड असेल आज, पण आता एवढ्या अर्ध्या तासाने काही फरक पडणार नाही. आपल्याला मोठी बातमी ऐकायला मिळेल. सर्वांसाठी शुभेच्छा देऊयात. भारताचं कल्याण करणारे जसे संत झाले तसे राज्यकर्ते आपल्याला मिळू द्यात अशी प्रार्थना करूया. आणि काल 623 पर्यंत उभ्या झालेल्या होत्या. हा तामस वृत्तीचा मनुष्य कशा प्रकारची कृत्य करतो, किती उदाहरणं दिलेली होती भगवंतांनी, ज्ञानदेवांनी, की कमळांच्या ताटव्यांना सुद्धा काटेरी फास लावून ओढून घेणारे. तसेच आजसुद्धा आपल्याला राजकारणात असाच प्रकार चाललेला आहे की जे संत सज्जन चांगले वागणारे आहेत त्यांना ओरबाडणारे ओढणारे असे लोक आहेत. पण आता आपल्याला काही बोलता येत नाही. आपण सामान्य लोक फक्त एक मत देण्याशिवाय काही करू शकत नाही. आणि जे जाणकार आहेत त्या 50% लोकांनी मतदान केलेलं नाही आहे. त्यामुळं पतंगाचं उदाहरण दिलेलं होतं की पतंगसुद्धा दिव्याच्या दिशेनं प्रकाशाच्या आसक्तीमुळं झेप घेतो आणि ज्योतीवर झडप घालतो, स्वतः नष्ट होतो आणि दिवा विझवून सगळ्या समाजाची किंवा सगळ्यांची दृष्टी नष्ट करतो, नागवतो, अंधार करतो. हे पतंगाचं उदाहरण दिलेलं होतं. आणि आपलं सर्वस्व गेलं तरी चालेल, देहाचा नाश झाला तरी चालेल, पण हा तामस वृत्तीचा मनुष्य तामसी कृत्य करतच राहतो. त्या माशीचंही उदाहरण दिलेलं होतं. माशी स्वतः गिळवते म्हणजे आपल्याकडनं गिळली जाते ती आणि दुसऱ्याला वांती आणण्याचं काम करते. तसे हे तामसी कर्म असतं. दुष्ट ओंगळवाणं असं कृत्य करण्याची ताकद आपल्यात आहे का नाही हे त्याला माहिती नसतं, पण तशी कृत्य तो करतच राहतो. आणि अविवेकाच्या पायानं सगळा विचारांचा मार्ग, सद्विचारांचा मार्ग हा लाथाडून टाकतो. 623वी ओवी होती. ये जाणीवेची सोये, अविवेकाचे निपाये, सोनिया होये साटोप कर्मी. साटोप, आटोप म्हणजे आटोप म्हणजे गर्व, अभिमान. तर सगळं हे कर्म मी करणारच असा अक्षरशः अभिमान त्याचा फुलून येत असतो. 24वी ओवी बघूया. आपुला वसवटा जाळोनी, विसाटे जैसावन्नी, कास्वद स्वमर्यादा गिळोनी सिंधू उठी. 2 उदाहरणं दिलेली की अग्नीचं मूळ स्थान, अग्नीचं लाकूड हे आहे आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की आपुला वसोटा जाळोनी. वसोटा म्हणजे आपलं निवासस्थान किंवा आपलं जे स्थान आहे ते मूळ स्थान. आणि विसाटे म्हणजे सगळं पसरतो. एकदा तो अग्नी वाढायला लागला की त्याला काही मर्यादा राहत नाही, किती वाढायचं आणि किती नाही. आणि म्हणून तो काय करतो, पुढचं बिसाटे जैसा वन्नी. तो वन्नी जो आहे
तो जसा पिसाटासारखा, पिसाटे म्हणजे पिसाटल्या, पिसाटासारखा भडकत राहतो आणि सगळीकडं पसरतो. एकदा ती आग लागली की कुणाच्याही ताब्यात येत नाही. कंट्रोलमध्ये आणण्याला कितीतरी त्या पाण्याच्या हे आणावे लागतात, फायर ब्रिगेड आणून हे करून खूप त्रास होतो, किती जीवितहानी होते. म्हणजे त्यालाही तो विवेक नसतो. अग्नीला कुठं कळतो हो, त्याला भावभावना कुठे आहेत. पुन्हा म्हणले का स्वधर्माचा गिळवणी सिंधू उठी. आणि समुद्र जो आहे त्यालासुद्धा कुठली मर्यादा नाही आहे. त्याला एक खरं म्हणजे त्याची जी धाव म्हणतात किंवा किनारा आहे तिथपर्यंतच त्यानं जायचं आहे, त्याच्या पलीकडे जायचं नाही आहे. पण समुद्रसुद्धा कधी कधी आपली ओलांडून, मर्यादा ओलांडून जाऊ शकतो. त्या ह्यानं म्हटलेलं आहे, कोण म्हणायचं, भर्तृहरी, की एक वेळ समुद्र धाव ओलांडून जाईल, हे सगळं होईल. पण जे ज्ञानी विद्वान लोक असतात ते कधीही आपली हे सोडत नाहीत, मर्यादा उल्लंघन करत नाहीत. पण हे तामसी लोक आहेत ते मात्र सगळं ओलांडून जातात. न नेणे बहु थोडे, न पाहे मागे पुढे, मार्गामार्ग एक वढे करीत चाले. आणि मग लहान मोठं, बहु थोडे, कमी जास्त, न पाहे मागे पुढे, तो मागे पुढेही न पाहता, किंवा मार्गामार्ग, तिथं संधी झालेला आहे, समास आहे. मार्ग आणि अमार्ग. मार्ग म्हणजे चांगला मार्ग आणि अमार्ग म्हणजे वाईट मार्ग. तर तेही तो आडवाटा ज्याला म्हणतो आपण, तर त्याही पाहत नाही. एक वडे करीत चाले. त्या मागे पुढे न करता त्या वाटांना जणू काही तो एकत्र करीत जातो. म्हणजे आडवाट आणि आपण म्हणतो ना अगदी हायवे आणि अशा सबवे, तसे ते सगळ्या वाटा तो एकत्रित करून जातो. एक वडे करीत जाळे. एक वडे म्हणजे सगळ्या त्या एकरूप करत जातो, त्याच्यात फरक तो ठेवतच नाही. आता पुढं काय सांगणार आहेत बघा. तैसे कृत्याकृत्य सरकटवित, आप पार नुरवित, कर्म होय हे निश्चित तामस जाण. अशा प्रकारे कृत्य आणि अकृत्य, कृत्य म्हणजे करण्याजोगं आणि अकृत्य म्हणजे जे करू नये असं, म्हणजे त्याला आपण कर्म आणि अकर्म म्हणू शकतो किंवा दुष्कर्म म्हणू शकतो. तर ह्या दोघांना मी सरकवटीत हा जो शब्द वापरलेला आहे, म्हणजे त्यांचा मी पार रगडा करीन, एकत्रित काला करीन. आणि आपपर नुरवित. आपपर म्हणजे हे माझं ते तुझं असाही विचार तो ठेवणार नाही. ज्याला रगडा म्हणतात ते रगडीतच त्यांनी म्हणलेलं आहे, सरकटवित. आणि आपण आपपर नुरवित कर्म होय, तो आपपर भाव ठेवतच नाही आहे. जे कर्म घडतं त्याला तामस कर्म म्हटलं जातं. ऐसी गुणत्रय भिन्ना. आता सगळ्या गोष्टी या 3 गुणावर भिन्न आहेत, सत्वरजतम. कर्माची गा अर्जुना, हे केली विवंचना उपपत्तीसी. सगळे उपपत्ती म्हणजे वेगवेगळी उदाहरणं, दृष्टांत देत या कर्माचा विचार या गुणत्रयाच्या भेदानं सांगितला म्हणतायत. दृष्टांतासहित मी सांगितलेलं आहे, वर्णन केलं आहे. आता ययाची कर्मा भजता, कर्माभिमानी या करता, तो जीवही त्रिविधता पातला असे. आणि या 3ही कर्मांना अनुसरून त्या कर्मांचा अभिमान ठेवणारा, कर्माभिमानी या करता, त्या कर्माचा अभिमान ठेवणारा असा जो कर्ता आहे त्याचेही आता भेद. तो जीवही त्रिविधता पातला असे. म्हणजे असा कर्माचा अभिमान बाळगणारा जो जीव आहे, म्हणजे जो कर्ता आहे, तो सुद्धा इथे त्रिविध स्वरूपाला पातला म्हणजे पोचला आहे. सरळ म्हणायचे की जसे कर्माचे 3 प्रकार आहेत तसे कर्त्याचे सुद्धा 3 प्रकार आहेत आणि ते मी आता तुला सांगतो. पुढे म्हणतात चतुराश्रम वशे.
या अध्यायामध्ये सगळं आलेलं आहे, सगळं महत्त्वाचं आलेलं आहे. म्हणून 4 आश्रम जे आहेत, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, या 4ही आश्रमांचे जे सगळे धर्म आहेत तेही मी सांगणार आहे. म्हणतात एकू पुरुषू चतुर्धा असे चतुराश्रम वशे, एकू पुरुषू चतुर्धा दिसे, कर्तया त्रैविध्य तैसे कर्मभेदे. मग एकाच पुरुषामध्ये हे सगळे 4 वेगवेगळे प्रकार भासतात. त्याप्रमाणे आपण बघा ना, लहानपणी शिकेपर्यंत असतो ब्रह्मचर्य आश्रम, मोठे झालो, लग्न झालं की गृहस्थाश्रम, आता 50शी ओलांडली की झालं वानप्रस्थाश्रम, आणि जे 75च्या पुढे गेले असतील त्यांना संन्यासाश्रम. म्हणजे हे एकालाच या 4ही गोष्टी किंवा 4ही अवस्था प्राप्त होतात, भासतात, वेगवेगळ्या प्रकारात भासतात. कर्तया त्रैविध्य तैसे कर्मभेदे. त्याप्रमाणे कर्माच्या भेदानं सुद्धा कर्त्याच्या 3 अवस्था प्राप्त होतात. त्रिविधता, सत्व, रज आणि तम प्रकारचे कर्ते आता आपल्याला पाहायचे. सकाळी आपण तिकडे सुरुवात झाली, अगदी दोघांचं बरोबर चाललेलं आहे, भगवद्गीता आणि ज्ञानदेवी. परितयाती हि यातू सात्विक तव प्रस्तुतू, सांगेन दत्तचित्तू आकर्णी तू. म्हणून आता तुला सांगतायत या तिन्हींपैकी जो सात्विक करता आहे त्याचा आता इथे विस्तार प्रस्तुतू सांगेन दत्तचित्तू. आता प्रस्ताव प्रस्तुत करणार आहे, विस्तार करणार आहे, सगळं सांगणार आहे सात्विक कर्त्याबद्दल. ते तू आता दत्तचित्तू आकर्णी, आकर्णी म्हणजे ऐक, चित्त देऊन, लक्ष देऊन ऐक. इकडं लक्ष वेगळीकडंच आहे आणि ऐकतोय असं म्हणून चालणार नाही. तर ही सगळी आता तू कर्त्याची 3 प्रकार जे आहेत, 3 अवस्था आहेत, त्या तू आता ऐक. याच्यावर बघूया. आपुल्या स्वतःचे ते काल झालंय खरं, नको मग थोडे पुढंच घेऊया. कोणता प्रसंग यत्न तोही किती, काय फल प्राप्ती येणे होय. ऐशा विचाराते लाथाडोनी दूर, करी अहंकार धरो निजे. आपुला आश्रय जाळोनिया जैसा, अग्निदाही दिशा ये घेई धाव. नातरे आपुली सीमा उल्लंघून, जाय खवळून सिंधू जैसा. मग मागे पुढे न पाहता काही, देवी नेणताही बहु थोडे. पवित्रा पवित्र करोनी एकत्र, स्वच्छंद सर्वत्र धावू पाहे. तैसे कृत्याकृत्य न पाहता येथ, आप परघात करोनिया. अहंकारे जे जे कर्म केले जाय, तामस ते होय सुनिश्चये. ऐसे गुण भेदे कर्म त्रिधा झाले, त्याची विवरिले संयुक्तिक. आता पार्था हीच कर्मे आचरिता, अभिमानी करता जीव जो का. तोही त्रिविधत्व पावला साचार, ऐकस विस्तर तेची सांगू. दिसे चतुर्विध एकची तो नर, स्वीकारोनी 4 आश्रमाते. तैसा कर्म भेदे धनंजया पाही, करता तोही होई त्रिप्रकार. तरी पार्था आता तयातीहीन होऊन, ऐक सावधान सात्विक तो. कर्म 3 प्रकारची झाली, आता करता 3 प्रकारचे सांगतोय. तो श्लोक बघूया. मुक्त संगोन हमवादी, धृत्युत्साह समन्वितः, सिद्ध्य सिद्ध्योर्निर्विकार, करता सात्विक उच्यते. आता मुक्त संघ हा अनहमवादी, किती त्याच्यावर पुन्हा पुन्हा सांगतायत की अहमवादी नसलेला म्हणजे अनहंकारी, आणि मुक्त संघ हा संगरहित असलेला, ज्यानं संघ सोडून दिलेला आहे, आसक्ती सोडून दिलेली. आणि धृत्युत्साह समन्विता, धृती उत्साह यांनी युक्त असलेला. हे श्लोक सकाळी झाले आपले. आणि सिद्ध्य सिद्ध्यो हो निर्विकार, म्हणजे कार्याची सिद्धी मिळो किंवा असिद्धी हो, निर्विकार असलेला, किंवा हर्ष शोक ह्या कुठल्याच विकारांनी जो रहित आहे असा
असा करता करता सात्विक उच्यते. अशा कर्त्याला सात्विक कर्ता असं म्हटलं जातं. आता आपल्याला याच्यावरच्या ओव्या बघायच्या आहेत. म्हणजे जो मुळात अनासक्त आहे, ज्याच्यापाशी अहंकार नाही, ज्याच्याजवळ अतुलनीय धैर्य आहे, धृती, उत्साह हे नियुक्त आहे आणि अपयश लाभलं तरी ज्याची समता ढळत नाही, असा जो कर्ता आहे त्याला सात्विक कर्ता असं म्हणतात. तरी फळोद्देश हे ह्याच्यावर भरपूर ओव्या आहेत बरं का. आता छान दिल्यात. आता सात्विक कर्त्यावर ओव्या भरपूर आहेत. तरी फळोद्देशे सांडिली या, वाढती जेवी सरळी या, शाखा का चंदनाची या, 52 या. 52 शब्द की आहे ना, तर त्याच्या आधी राहणं. आता चंदन वृक्षाच्या ज्या फांद्या असतात त्या अशा फोफावतात, भरपूर फोफावतात. पण फळोद्देशे सांडली या, पण फळाचा उद्देश त्या ठेवत नाहीत. फळाच्या संदर्भात त्या फांद्या अलिप्त असतात. वाढती जेवी सरळी या, फक्त त्या सरळ वाढत जातात, सरळ फोफावतात, पण फळांची अपेक्षा त्या ठेवत नाहीत. म्हणजे प्रत्येकाचं काहीतरी वेगळेपण असतं. काल त्या दुसऱ्या वृक्षाचं सांगितलेलं होतं. हा जो 52 शब्द वापरला ना, हा मलय पर्वतावर असा अर्थ आहे त्याचा. तर मलय पर्वतावर या उत्तम प्रकार म्हणून एक संस्कृत सुभाषित आहे त्याच्यावर. अतिपरिचयाद अवज्ञा संतत गमना धनादरो भवती, मलये भिल्ल पुरंध्री चंदन तरुकाष्टमिंदनं कुरुते. इथं जुळणारा असायचं की अतिपरिचय झाला की माणसाचा अपमान होतो, अवज्ञा होते. तसं त्या मलय पर्वतावर सगळी चंदनाचीच झाडं असतात म्हणे. त्यामुळे तिथली जी स्त्री असते पुरंध्री, तिथली जी भिल्लीण असते, ती काय करते, चंदन तरुकाष्ठम इंधनम कुरुते. चंदनाचे जे हे आहेत, काष्ठ आहेत, लाकडं आहेत, त्याचंच ती इंधन सरपण म्हणून वापर करते. रोज त्यांचे बघा चंदनाच्या इंधनावर सगळ्या स्वयंपाक होत असतात. तसं आता इथं तो भाग नाही घेतलेला. इथे एवढंच सांगितलं आहे की त्या पर्वतावर 52 या हा शब्द तो त्यांनी मलय पर्वतासाठी वापरलेला. तर या मलय आणि ते मलयगिरी म्हटलं की मला ते गाणं फार आठवतं. मलयगिरीचा चंदन चर्चित धूप तुला लाविला, स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाळ. खरं म्हणजे तो आता सकाळी उठवायचा हे आहे, भूपाळी आहे. पण ते मलयगिरी हा शब्दच इतका छान वापरलेला आहे तिथे सुद्धा. तसाच इथे यांनी 52 या शब्द किती अगदी एक वेगळ्या प्रकारे वापरलेला आहे ज्ञानदेवांनी. कान फळता ही सार्थका. काल नागलतिकेचाही आला होता उल्लेख. जैसिया नागलतिका तैसिया करी नित्यादिका क्रिया जो का. नागलतिका, नागवेल म्हणतापेक्षा लतिका शब्द किती छान वाटतो. ही जी नागाची वेल असते, म्हणजे पानांची वेल असते, ती अशीच नागासारखीच वरवर वरवर वेटोळे देत जाते वर. तर तिलासुद्धा फळं न फळताही सार्थका. फळ न येता सुद्धा तिचं सार्थक होतं बरं. जैसिया नागलतिका तैसिया करी नित्यादिका क्रिया जो का. तर ती नागवेली जशी फळ न येता सुद्धा सार्थक होत असते, सार्थक पावते. म्हणजे आपलं अगदी माझ्या जन्माचं सार्थक झालं म्हणतो माणूस मूल बाळ झाली की. पण ते मूल न होता सुद्धा काही जण सार्थक पावतात. तसं इथं म्हणले की नागवेलीला फळं येत नाहीत तरी त्यांचं सार्थक होतं. तसं जो पुरुष तैसिया करी नित्यादिका क्रिया जो का, त्याप्रमाणे जो पुरुष नित्य वगैरे जी सगळी कर्म करतो, नित्य नैमित्तिक कर्म करतो,
कुठलीही फळाची अपेक्षा मनामध्ये ठेवत नाही, असं छान सांगितलं. परी फलशून्यता ना फुलशून्यता नाही तया विफळता, पै फळासीची पांडुसुता फळे काहीसी. आणि त्याचप्रमाणे फलशून्यतेने म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता नाही तया विफळता, जो कर्म करतो ना त्याला विफळता येत नाही. कारण का? पै फळासीची पंडुसुता फळे काहीसी. असं कधी झालेले का? एक आंबा आला आहे, त्या आंब्यालाच पुन्हा दुसरं फळ येतं का? नाही. तसं फळाला कधी फळ नव्याने येतं का रे? नाही. म्हणजेच निष्फळता हेच सात्विक कर्त्याच्या कर्माचं फळ आहे. निष्फळता, फळ न येणं. विफळता म्हणलं त्यांनी, त्यालाच निष्फळता. तर निष्फळता हेच ज्याच्या सगळ्या जीवनाचं हे आहे, सात्विक कर्त्याच्या कर्माचं फळ आहे. मग त्याला अजून कशी फळं येतील? त्याला येणारच नाहीत फळं. फळे काहीसी आणि आदरे करी बहुवसे, परी करता मी हे नुमसे, वर्षाकाळीचे जैसे मेघवृंद. आणि पुन्हा म्हणतायत की वर्षाकाळीचे मेघवृंद म्हणजे पावसाळ्यातले ढग पृथ्वीवर पावसावर इतका पावसाचा मारा करतात. आजच छान पाऊस पडला आमच्या इथे मगाशी. अपरंपार मारा करतात आणि ही पृथ्वी काय होत असते? सुजलाम सुफलाम आणि आदरे करी बहुवसे, परी करता मी हे नुमसे. तो सगळ्या सृष्टीला अगदी सुंदर करून टाकतो. तिला सौंदर्य वाढतं सगळं तिचं, सुजलाम सुफलाम होते. पण जलवर्षाव करून सुद्धा त्यांनी पृथ्वीला न्हाऊ घातलं वगैरे अशी काही तो अपेक्षा ठेवत नाही. किंवा पोटभर पाणी दिलं तरी तो कधीही त्याची जाणीव ठेवत नाही. असे आलेत का हो मेघ म्हणायला, अरे किती पडला पाऊस तुमच्यावर, जरा माझे आभार तरी माना, धन्यवाद द्या. आपण मात्र इथं धन्यवाद आणि आभाराचे एक प्रदर्शनच करत असतो. मला तर तो प्रदर्शन शब्द आम्ही कधीच काढून टाकला. आभाराचं प्रदर्शन कशाला करायचं? त्याच्याबद्दल कृतज्ञ राहायला पाहिजे की हा मेघ आम्हाला रोज पाणी देतोय, ही सृष्टी सुजलाम सुफलाम करतोय, त्याच्यामुळं आमचं जीवन सगळं चालू आहे. तर त्याच्या ऋणात राहायला पाहिजे आपण, त्याच्याबद्दल कृतज्ञता वाटून घेतली पाहिजे. म्हणून त्यांनी म्हणलं आणि आदरे करी बहुवसे, परी करता मी हे नुमसे, वर्षाकाळीचे जैसे मेघवृंद. बरं एक असतो का मेघ? नाही, अनेक त्यांचे समुदाय असतात. वृंद म्हणजे समुदाय. सगळे शब्द कसे अगदी असे आनंद देणारे वापरेत बघा. वृंद तेवीची परमात्मलिंगा, समर्पावया जोगा, कर्मकलापू पैगा निपजावया. त्याप्रमाणे हा जो सात्विक कर्ता आहे हा काय करतो हो? अत्यंत आदरानं मी केलं असं तो कधीच म्हणत नाही. समर्पावया जोगा कलाप म्हणजे पण समूह. कलापचा अर्थ पिसारा पण होतो बरं का. म्हणजे कर्माचा जणू काही पिसारा त्यानं हे केलं आहे आणि तो जरी इतका त्यांनी निर्माण केला असला तरी त्याच्या ठिकाणी त्याचा भाव कधीच उमटत नाही. निपजावया, निपजणे म्हणजे निर्माण होणे. देवीची परमात्मलिंगा, समर्पावया जोगा, कर्म. आणि हे सगळं कुणासाठी अर्पण करतोय तो? तर परमात्म्यासाठी. सगळं काय म्हणायचं? इदम न मम, मला कुणाचंही काही माझ्यासाठी काहीच नाही. हे सगळं परमात्मलिंगाला म्हणजे परमात्म्याला अर्पण करण्याजोग्य होतील अशी कर्म करण्याकरता तो सतत झटत असतो. इतका सात्विक करता छान आहे. तया काळा ते नुलंघणे, देशशुद्धी ही साधणे, का शास्त्राचा वाती पाहणे, क्रिया निर्णयो. मग तो काय करतो? कधी काळाचं उल्लंघन करत नाही. नुल्लंघणे म्हणजे उल्लंघन करायचं नाही. तो कधीही काळाचं उल्लंघन करत नाही. योग्य वेळीच योग्य करणार सगळं जो सात्विक करता येतो. आणि कर्माला लागणाऱ्या वेळेची कधी मर्यादा ओलांडणार नाही. आणि देशशुद्धी ही साधणे, आणि मुख्य म्हणजे देशाची शुद्धीसुद्धा पाहतो तो, ती साध्य करतो. का शास्त्राचा वाती पाहणे, क्रिया निर्णयो.
आणि सगळ्या योग्यायोग्यतेचा निर्णय हा शास्त्ररूपी दिव्यानं पाहत असतो. शास्त्राचा वाती पाहणे म्हणजे वाती म्हणजे वात्या दिव्याच्या ज्या वाती असतात त्यांनी पाहणे म्हणजे दिव्यानी पाहणे. म्हणजे आपण कर्म करतो आहोत, ती जागा शुद्ध आहे का, पवित्र आहे का, याचं सगळं भान ठेवत असतो आणि कर्माच्या योग्यायोग्यतेचा शास्त्रशुद्ध विचार करतो. देशशुद्धी साधणे. कर्त्याच्या इथं काय पाहिलेलं होतं, कर्माच्या ठिकाणी कर्त्याच्या ठिकाणी, की तो काही होऊ देत, आपलं नुकसान हो, कुणाची हिंसा हो, काही विचार करत नाही. त्याच्या विरुद्ध आहे सात्विक. सात्विक म्हणजे चांगल्या अर्थानंच विरुद्ध आहे, की तो सगळ्या गोष्टीचा विचार करतो. मी हे ठरवलेलं कर्म चांगलं आहे का, हा देश चांगला आहे का, हा काळ चांगला आहे का, आणि म्हणून शास्त्राचा दिवा जणू काही तो तपासून पाहत असतो की मी हे जे करतोय हे सगळं बरोबर आहे का, आणि हे मनोधैर्य त्याचं टिकलं पाहिजे. म्हणून पुढे म्हणतायत क्रिया निर्णयो, क्रियेचा तो निर्णय घेत असतो. कर्म कधी करायचं, कुठे करायचं, कसं करायचं, आणि त्यासाठी त्याच्याजवळ उत्कृष्ट असं मनोधैर्य पण पाहिजे. मग पुन्हा आपलं मन इकडं तिकडं विखरायला नको. कर्मनियमांच्या सगळ्या मर्यादा तो योग्य रीतीनं पाळत असतो. आणि मग तो सगळं जे आहे निर्बंध जे आहेत ते तो कसे पाळतो. वृत्ती करणे एक काळा एक वळा, चित्त जावो न देणे फळा, नियमांची या साखळा वाहणे हन. आता तो काय करतो, त्याचं चित्त जे आहे ते फक्त कर्माच्या ठिकाणीच एकवटतो. त्याच्या फळाकडं अजिबात लक्ष जाऊ देत नाही. कर्मफळाकडं चुकूनसुद्धा त्याचं चित्त धावणार नाही. आणि नियमांची या साखळा आणि कर्मनियमांचे जे साखळी आहे, मर्यादा जी आहे, वाहणे हन, तीसुद्धा कधी ओलांडून जात नाही किंवा त्याच्या विरुद्ध जात नाही. म्हणजे जे नियम असतील, त्याची जी बंधनं असेल, साखळी म्हणजे बंधनाच्या अर्थी, तर ती सगळी सहन करण्यासाठी म्हणजे त्याच्याकडे तो दुर्लक्ष करत नाही किंवा सतत तिकडेच चित्त लागून ठेवतो आणि फळाकडे कधीही आपलं मन धावू देणार नाही. आणि सगळ्या कर्मनियमांच्या ज्या मर्यादा आहेत, साखळा म्हणजे साखळ्या, तर त्या यथायोग्य पाळतो. ते लोक म्हणतात ना, आम्ही झुगारून देतो ही सगळी बंधनं, आम्हाला काही नको बंधन, आमच्या मनाला येईल तसं आम्ही वागू. ते आता पुढच्या प्रकारात पाहायचं, तामस राजस. पण हा मात्र ते सगळं पाळत असतो. हा निरोधू सहावया लागी, धैर्याची या चांग चांगी, चिंतवणी जिती अंगी वाहे जो का. आणि मग हे सगळे जे बंधनं आहेत, निरोध म्हणजे बंधन, ती ही बंधनं सहावया लागी म्हणजे सहन करण्यासाठी धैर्याची या चांग चांगी, त्याच्या ठिकाणी मनोधैर्य असतं, चांगलं धैर्य असतं. आणि चिंतवणी जिती अंगी वाहे जोखा, तर ते सगळं तो चिंतन करत असतो, आपल्या अंगामध्ये ते सगळं मुरवून घेत असतो. आणि ते मनोधैर्य आपल्या मनामध्ये किंवा आपल्या अंतरंगात कसं साठवून ठेवता येईल त्याची तो नेहमी काळजी घेतो. बघूया चिंतवणीचा. धैर्याची आज चांगात चांगी, म्हणजे लक्ष देतो पूर्ण. चिंतवणी म्हणजे लक्ष देतो असं त्यांनी सांगितलं. की बाकी त्याला चिंता नसते. म्हणजे ते लोक काय करतात, नुसतीच चिंता करत बसायची, त्याचा उपयोग काही म्हणजे प्रयत्न नाही करायचा, कष्ट नाही घ्यायचे. तर तसा तो काही करत नाही. हा निरोधू सहावया लागी, धैर्याची या चांग चांगी, चिंतवणी जिती अंगी वाहे जो का. वाहे का म्हणजे
ते निभावून नेतो अशा अर्थी त्याची म्हटलं. आणि त्याची चिंता कधीच तो करत नाही किंवा नुसती चिंता करून का उपयोग. म्हणजे देहसुखाची काळजी तो कधी पुढचा आले बघा. आणि आत्माची ये आवडी, आत्मयाची ये आवडी, कर्मे करिता वर पडी. देहसुखाची ये परवडी ये बोनला आहे. आणि मग ह्या आत्मानंदासाठी तो काय करतो, आत्मयाची ये आवडी. आत्मयाची आवड म्हणजे आत्मानंद. तर त्या आत्मानंदासाठी हा काय करतो, कर्मे करिता वरपडी. वरपडी म्हणजे अगदी प्रेमाने करत राहतो, सगळी प्रेमानं कर्म करत राहतो. आणि येवोनच आहे, देहसुखाची ये परवडी येऊनच आहे. केवळ देहसुखासाठी तो काहीच करत नाही. त्याला बंधन कुठलं नको आहे. परवडी, परवडी शब्द त्या एका अभंगातही गेलेले आहे. तर त्याला देहसुखाची तो काळजी करत नाही किंवा त्याला चिंता नसते. आणि सगळं आता देवालाच अर्पण करायचे आहे म्हणून तो काय विचार करतो, आणि आत्म्याची या आवडी कर्मेकरिता वरपडी. वरपडी म्हणजे अगदी प्राप्त झालेली सगळी तो करतो. आणि देहसुखाचा विचार करत नाही. मला आपण काय करतो, मला झेपेल, मला त्रास होणार नाही अशी कर्म करण्याचा मनुष्य प्रयत्न करतो. पण इथं तसं त्यांनी सांगितलंय, तसा नाही तो करत. आळस निद्रा दुरावे, क्षुधान बाणवे, सुरवाडून पावे, अंगाचा ठावो. ऐसा निद्रा दुरावे. आणि मग त्याला निद्रासुद्धा त्याची दुरावते. दुरावे म्हणजे दुरावते. झोप बीप येत नाही बघा एकदा कामाला मागे लागला की. क्षुधान बाणवे, त्याला क्षुधा कधी आड येत नाही, भुकेची जाणीवच होत नाही. आणि सुरवाडून पावे, सुरवाडू म्हणजे सगळी सुख आपल्याला मिळावीत असंही त्याला कधी वाटत नाही. किंवा सुख आपण हरवून बसलो. अंगाचा ठावो म्हणजे देहाची कौतुक किंवा देहाची सुख हा पूर्णपणे हरवून बसतो, हेही त्याला लक्षात येत नाही. कित्येक जण म्हणतात, अहो तुम्ही 3 दिवस झाले जेवला नाही आहे. तो म्हणतो, हो का, माझ्या काही लक्षच नाही. की आणून ठेवलेलं सुद्धा त्याला कळत नाही. विवेकानंदांची अशी उदाहरणं दिलेली आहेत बघा. ते ध्यानाला बसले की एवढं तेज, सगळा प्रकाश पसरायचा त्याच्या खोलीमध्ये. कोणतरी सेवक आणून ठेवतो ताट दार उघडून, तर तो म्हणजे पार असा घाबरून जातो किंवा त्या दीप्तीनं तेजानं तो पार व्याकुळ होऊन जातो. तर याला काही तहानभूक हा जो आहे सात्विक करता, त्याला त्या भुकेचं नाही, झोपेचं नाही, कशाचंच काही नाही. असा तो सगळा निर्विकार आणि सगळा पूर्ण त्याच्याशी एकरूप झालेला असतो. 40पर्यंत झालेले, तिथपर्यंतच थांबू. ही बाह्य सुख, देहसुख याच्यात तो गुंतून राहतच नाही, अजिबात गुंतून राहत नाही. याच्यावरच्या उभे होतील का? चंदनाच्या शाखा वाढती सरळ, न ठेविता फळ हे तू जैशा. हे झाले नाही का खरं. नागवेली लागी न येताची फळ, तियेची सफळ जिणे जैसे. तैसा फल हे तू न ठेविता देख, करी नित्याधिक क्रिया जोखा. परितयाची ती कर्मे वाया जाती, निष्फळची होती ऐसे नाही. होती फलरूप स्वभावे ती जाण, फळासी कोठून फळे येती. नित्यनैमित्तिक कर्मांचा पसारा, मांडी धनुर्धरा आदर येतो. परिवर्षा काळी जैसा मेघवृंद, सर्वथा निशब्द करी वृष्टी. तैसा कर्तृत्वाचा नाही अहंकार, स्वभावे साचार जया लागी.
आणि परब्रह्मा अर्पावया सांग, भावे यथा सांग कर्म जात. म्हणून या साधी शुद्ध स्थळ काळ, कर्मी ठेवी मेळ शास्त्रज्ञसी. कर्माविण कोठे जाऊ नेदी वृत्ती, चित्ती फलासक्ती बाळगिना. शास्त्र नियमांचे पाळी जो बंधन, कर्म आचरण करू जाता. मनी चिंता वाहे जागती धैर्याची, वेडी नियमाची सहावया. व्हाया आत्मलाभ म्हणून या येत, कर्मे यथाप्रत आचरता. जो का देह सुखे येऊ नेदी आड, आत्म्याची आवड ऐसी जया. नित्याधिक कर्मे ऐसी आचरता, दुरावे जो पार्था तृषा त्याची. पडे विस्मरण जो जो शूदेचेही, देहसुखा नाही भेटी जो जो. त्याला देहसुखाचं काही नाही आहे. अशीच आपल्याला सुद्धा प्रेरणा मिळू देत. देहाची जरा कौतुक कमी व्हावीत असं वाटायला लागतं, पण आपण अजून देहबुद्धीतून एवढे बाहेर पडत नाही. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं, समुदितमिव भास्करं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञानजगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.